मंडळी, तर आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी. तर आजचं टॉपिक आपण स्पेशली घेतला आहे, जे म्हणजे होम बायर्स असतात किंवा इन्व्हेस्टमेंट बायर्स जे असतात, त्यांच्यासाठी एक निगोशिएशन जेव्हा डेव्हलपर बरोबर ते बसतात, तर निगोशिएशन हे कुठल्या-कुठल्या स्कोप ऑफ वर्कमध्ये होतं, कशा पद्धतीने होतं आणि त्याचा कसा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता, तर या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. तर आता जाऊया. तर डेव्हलपर बरोबर ज्यावेळेला तुम्ही निगोशिएशनसाठी बसता आणि आपण प्राइसिंग निगोशिएशन करत असतो, तर काही मुद्दे एक बेसिक फॉर्म्युला असतो किंवा बेसिक मुद्दे असतात, जे आपण थोडं फॉलो केले पाहिजे किंवा त्या गोष्टींकडे जरा जास्त लक्ष दिलं पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही प्रॉपर्टी पूर्ण बघता, तुम्हाला आवडते आणि तुम्ही स्पॉट बुकिंग किंवा तुमचं डिसिजन असतं, की आज आम्हाला बुकिंग करायची तर त्यावेळेला निगोशिएशन करताना सगळ्यात पहिलं तुम्ही त्यांना विचारू शकता, आज तुमच्याकडे काय ऑफर चालू आहे? आज जर मी बुकिंग करत आहे, आज जर तुम्ही मला फायनल रेट दिला, तर मी विचार करेन एकदा बुकिंगचा. ह्या बेसिसवर काय होतं, की डेव्हलपर किंवा डेव्हलपरचे जे मॅनेजर असतात, ते तुम्हाला फायनल रेट देण्याचा प्रयत्न करतील. थोडासा स्पेस ठेवतात त्याच्यामध्ये पण, पण ते तुम्हाला ट्राय करेल फायनल रेट देण्याचा. तर ते तुम्ही थोडंसं जर तुम्हाला त्या दिवशी जर विचार करायचा असेल बुकिंग करू की नको करू किंवा मला किती डिस्काउंट भेटतंय आज मी बुकिंग केली तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही विचार करू शकता. तर त्यांना फक्त सांगताना तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, की अ, तुम्ही जर मला चांगला रेट दिला तर मी आज विचार करू शकतो बुकिंगचा. दुसरी गोष्ट आहे, ज्यावेळेला तुमच्याकडे पेमेंट्स रेडी असतात, तर एकदा त्यांनी डिस्काउंट दिल्यानंतर तुम्ही तुमची ऑफर ठेवायची आहे, की नाही माझं बजेट एवढंच आहे. मी ऑलरेडी या बजेटमध्ये बघत होतो, पण तुमचं प्रॉडक्ट खूप चांगलं आहे, तुमची क्वालिटी खूप चांगली आहे, तुमचं प्रॉडक्ट मला अतिशय आवडले. त्या अकॉर्डिंगली मी थोडासा विचार करतोय, की थोडंसं मी स्ट्रेच करू शकतो. बजेट सांगताना तुम्ही अकॉर्डिंगली टू मी म्हणजे माझं असं म्हणणं आहे, की ज्यावेळेला तुम्ही 40चं बजेट घेऊन जात असता, त्यावेळेला सांगताना 35 लॅक्सचंच बजेट सांगायचं, जेणेकरून तो 5 लाखाचा जो बफर असतो किंवा डिस्काउंट प्राइस असते, त्याच्यावर तुम्हाला मग वर्किंग करता येतं किंवा काम करता येतं. आणि बऱ्याचदा काय होतं, की डेव्हलपर तुम्ही जी प्रॉपर्टी बघायला जाता, तुमचं 40चं बजेट असतं ची किंवा जे डेव्हलपर असतात ते तुम्हाला 45-55 ची प्रॉपर्टी दाखवतात. पण त्याच्यामध्ये निगोशिएशन स्कोप पण असतो. बऱ्याच वेळेला तुम्ही 40चंच बजेट घेऊन जाता. तुम्हाला 40चीच प्रॉपर्टी दाखवली जाते, पण त्याच्यामध्ये पण निगोशिएशन्स होतं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही 40चं आहे तर 40चंच तुम्हाला वर्किंग होईल. तर याच्यामध्ये बरेचसे निगोशिएशन स्कोप असतात, जे तुम्ही आयडियली क्लोजिंग मॅनेजरला विचारले पाहिजे. स्पॉट बुकिंगचं काय ऑफर आहे आणि कशा पद्धतीचं आहे. तिसरी गोष्ट असते ज्यावेळेला तुमच्याकडे ओन कॉन्ट्रिब्युशन रेडी असतं किंवा सेल्फ फंडिंगवर तुम्ही जाणार असता, त्यावेळेला तुम्ही किती टाईम पिरियडमध्ये किती पेमेंट करू शकता. जेवढं तुम्ही फास्ट पेमेंट करणार असता, तर तेवढं जास्त तुम्हाला त्या युनिटवर तुम्हाला निगोशिएशन्स मिळतं, डिस्काउंट्स मिळतो. आणि ज्यावेळेला प्रोजेक्ट एकदम अंडर कन्स्ट्रक्शन लेव्हलला असतो म्हणजे जसं की प्री लॉन्च झालाय किंवा जस्ट सीसी रेरा आलाय आणि जस्ट प्लिन पण अजून आलेली नाही. तर अशा वेळेला तुम्ही ज्यावेळेला सेल्फ फंडिंग करता ओन कॉन्ट्रिब्युशनमध्ये आणि 100% पेमेंट जर करत असाल, तर तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त डिस्काउंट मिळण्याचा अ, अ, सगळ्यात जास्त तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतं. याची तुम्हाला आयडिया असली पाहिजे आणि हे बेनिफिट तुम्ही घेतलं पण पाहिजे. कारण त्यावेळेला ज्यावेळेला इन्व्हेंटरी जास्त असतात. तुम्हाला चॉईस इन्व्हेंटरी पण मिळते, प्लस तुम्हाला रेट पण निगोशिएशन मिळतो आणि तुम्ही दिलेला जो फंडिंग आहे किंवा ओन कॉन्ट्रिब्युशन आहे, ते डेव्हलपरला कुठे ना कुठेतरी कामी येणार असतं कन्स्ट्रक्शनमध्ये. त्यामुळे डेव्हलपर पण तुम्हाला एक चांगलं निगोशिएशन आणि डिस्काउंट देऊन टाकतो. तर अशाच काही व्हिडिओ बघण्यासाठी आणि निगोशिएशन फॉर्म्युला करण्यासाठी किंवा माझ्याशी जोडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर कुठली प्रॉपर्टी आवडली असेल, कुठल्या डेव्हलपरवर निगोशिएशन्स करायचे असतील, तर त्यांच्याकडे जाण्याऐवजी आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.